धीरज विलासराव देशमुख हे नाव तसं लातूर जिल्ह्याला नवं नाही. ज्या परिवारानं समाजकारण आणि राजकारणात आपल्या कार्यातून जनसामान्यावर छाप पाडली, त्या परिवारातील सदस्य धीरज यांना मिळत असलेला जनतेचा स्नेह झाले. धीरज विलासराव देशमुख एक शेतकरी ही नवी ओळख धीरज यांना खूप आवडते. या नव्या ओळखीचा त्यांना अभिमान देखील आहे. विलासराव देशमुख हा शेतकऱ्याच्या कुटुंबातलाच एक घटक आहे आणि तो आयुष्यभर तसाच राहील. बाभळगावचा आमचा जन्म, लातूरचा जन्मभूमी आमची आहे. त्यामुळं शेतकरी ही आयडेंटिटी आपली राहावी. साहेबांनाही त्याचा अभिमान होता, आजोबांनाही होता आणि आम्हालाही पुढे राहील आणि आमच्या पुढच्या पिढीला राहावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि धीरज विलासराव देशमुख शेतकरीचा मुलगा आणि शेतकऱ्यामध्येच वावरला, हीच ओळख चांगल्या येणाऱ्या काळामध्ये असेल. पण त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह शेतकरी जो आजचा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड बघून त्याला पुढे आणण्याचं काम आपल्या माध्यमातून जर करता आलं, ते प्रयोग जर पुढे आणता आले, ते सक्सेस मॉडेल जर उभे करता आले, तर त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्याचा माझा विश्वास. शिक्षणाप्रमाणे MBAचं शिक्षण झाल्यानंतर उद्योगाकडेच वळायचा निर्णय घेतला होता. साहेबांचं एक स्वप्न होतं की लातूरमध्ये जर साखर निर्माण होऊ शकते आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी त्याला सपोर्ट दिला आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याचा विकास झाला. त्या संदर्भातच दुधाचाही तेवढाच विकासामध्ये मोलाचा वाटा असू शकतो आणि ती संकल्पना घेऊन मग दूध प्रोसेसिंगच्या माध्यमातून हा उद्योग चालू करावा आणि त्याची स्थापना इथं आम्ही केली. हा पूर्णपणे फार्म आम्ही प्रॅक्टिकल तत्वावर वापरतो. याच्यात काही उत्पन्न किंवा उत्पादन किती असावं असं नाही, पण ह्यातून ज्या ज्या चुका झाल्या त्या आम्ही नोंद करून ठेवल्या. शेतीमध्ये आवड निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात 4 दिवस सुखाचे आणण्याचा जो मार्ग धीरज यांनी स्वीकारला आहे, याविषयी बोलताना ते म्हणतात की आई आपला सगळा वेळ घालून ह्या शेतीकडे लक्ष देत आहेत, तर आपणही त्याच्यामध्ये आपल्या परीनं जे माझं काही एक्सपोजर असेल किंवा माझी काही मदत किंवा माझं इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षणाच्या माध्यमातून असेल, ज्या काही आधुनिक नवीन गोष्टी असतील, त्यांना जर मी काही कॉम्प्लिमेंट करू शकलो, त्यांच्यासोबत मला काही इथं करता आलं, तर त्या संकल्पनेनं खऱ्या अर्थानं मी शेतीकडे वळलो. आणि मग मी पहिलं इथं आईंच्या सोबत आमचं पहिलं 1 एकरचं मिरचीचं इथं शेडनेट उभारलं. 20-20 गुंठ्याच्या 2 नेट्स आम्ही घेतले. तो पहिला प्रयोग आणि मग त्यांनी त्या प्रयोगाला साथ दिला. सगळी मॅनेजमेंट त्यांनीच केली, माझी फक्त ती आयडिया होती. इम्प्लिमेंटेशनमध्ये त्यांची बरीच मदत, आजही त्यांचंच मदत मला लागते. आणि मग मी आयडियाज किंवा इनोव्हेशन्स काय आहेत, काय आणता येईल, आणि त्या मला इम्प्लिमेंटेशनमध्ये पुरेपूर मदत करतात. आणि मग त्यातले बारकावे आम्ही बघून दोघं बसून त्याच्यात निर्णय घेतो की पुढे काय केलं पाहिजे. की कसं आहे की हे शॉर्ट टर्म किंवा क्विक फिक्स नाही आहे. शेतीला पाहिजे तेवढा वेळ द्यावाच लागतो. एखादा क्रॉप सायकल घेऊन त्यात काय नफा तोटा झाल्यानंतरच आपल्याला काही कळतं, किंवा एका क्रॉप सायकलमधले प्रॉब्लेम दुसऱ्या क्रॉप सायकलमध्ये वेगळे येतात. आणि ते मी तसंच फॉलो करतो की चुका करण्याशी घाबरायचं नाही. चुका लवकरात लवकर करा, मग लवकरात लवकर शिकायला मिळते. म्हणजे पुढच्या कामाला आपण फ्री राहतो. नोकरी आपल्याला मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही, किंवा जे उद्योग धंदे आहेत तिथे गर्दी एवढी आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना ती संधी उपलब्ध होत नाही, किंवा काही बरेच नोकरीच्या खटाटोपामध्येच रांगामध्येच उभे आहेत. पण कुठेतरी ते विसरतायत की जे शेतकरी कुटुंब आहेत त्यांच्याकडे त्यांची इक्विटी म्हणजे त्यांची जागा आहे, त्यांची जमीन आहे, म्हणजे वडिलोपार्जी असेल, आणि ते त्यांचं बॅकबोन आहे. ग्लॅमर सक्सेसला मिळतो. जो सक्सेसफुल आहे तो ग्लॅमरस आहे. जो सक्सेसफुल आहे त्याला मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. तसे एक्झाम्पल्स आपल्याला उभे करावे लागतात. शेतीमध्ये सेल्फी घेण्यासाठी सगळेच पुढे येतील. की माझ्या शेतामध्ये मी जेव्हा पहिली शिमला मिरची निघाली त्याचा सेल्फी घेतला. आज माझ्या शेतामध्ये ड्रिप इरिगेशन चालू आहे. मला अभिमान आहे की आम्ही कमी पाण्यामध्ये शेती करतो. ही कमी पाण्याची शेती असते. एव्हरी ॲडव्हर्सिटी इज अन अपॉर्च्युनिटी. प्रत्येक फेलियरमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, आणि ते शिकून तुम्ही पुढे जेव्हा जाताल तुम्हाला नक्कीच तिथं यश प्राप्त होईल. श्रम घ्यावे लागतात, कुठलीही वाट सोपी नाही, पण शेतीच्या वाटेवरून जसं आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या घरच्यांनी आपल्याला उभं केलं, ती वाट काही चुकीची नसू शकते. त्यांनी जर आपल्यापेक्षा जास्त अडीअडचणीमध्ये शेतीचं कुटुंब उभं करून आपल्याला ह्या आज धरती पावलावर पोचवलंय,
आणि आपण फक्त त्यात आधुनिक तंत्रज्ञान, इनोव्हेशन किंवा चांगली मॅनेजमेंट जर आपण तिथं आणू शकलो तर मला खात्री आहे की तुमच्या घरची शेती जास्तीत जास्त नफ्याची ठरेल. हे तुम्ही येणारा काळ तुम्हाला सक्सेसफुल